मुंबई हाईकोर्ट और उसकी खंडपीठों में लिपिक भर्ती के लिए हुई कंप्यूटर टाइपिंग परीक्षा को लेकर उम्मीदवारों ने गंभीर आपत्तियां जताई है। नागपुर खंडपीठ में 16 अगस्त को हुई अंग्रेजी टाइपिंग परीक्षा में निर्धारित 40 शब्द प्रति मिनट की गति के बजाय दिए गए पैसेज की गणना के अनुसार गति करीब 53 शब्द प्रति मिनट तक होने का दावा किया गया। इसके अलावा स्क्रीन पर छोटे फॉन्ट, तकनीकी दिक्कतों और खराब क्वालिटी के कीबोर्ड की शिकायत भी सामने आई है। परीक्षा केंद्रों पर प्रवेश पत्र की जांच और प्रश्न पत्र सोशल मीडिया पर वायरल होने को लेकर भी सवाल उठाए गए हैं। उम्मीदवारों की मांग है कि परीक्षा दोबारा कराई जाए और सभी को निष्पक्ष मौका दिया जाए। सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करण्यात येते। मी देवेंद्र हेडाव, श्री जगदंबा कॅम्प्युटर टायपिंग स्कूलचा प्राचार्य। माझ्याकडे माझी संस्था 1982 पासूनची स्थापना आहे आणि माझ्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन करता बरेच विद्यार्थी येतात। कोर्टाचे विशेष म्हणजे जास्त करून येतात। MPSC झालं, डिस्ट्रिक्ट कोर्ट झालं, हायकोर्ट झालं। विशेष म्हणजे यावेळेस 16 तारखेला स्किल टेस्ट झाली आहे कॅम्प्युटर। त्याकरता महाराष्ट्रातून टोटल लिपिक पदातील लेखी परीक्षेमध्ये 1,19,991 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि एकूण जागा होत्या 1,332। नागपूरमध्ये 1,406 होते, मुंबई 1,305, छत्रपती संभाजीनगर 2,907 अशा प्रकारच्या जागा होत्या। आता विशेष म्हणजे त्यांची 16 तारखेला परीक्षा झाली आणि ह्या परीक्षेमध्ये आजपर्यंत जिल्हा न्यायालय झालं किंवा उच्च न्यायालय झालं किंवा सर्वोच्च न्यायालय झालं, ह्या प्रत्येक ठिकाणी ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेकरता एक हार्ड कॉपी दिली जाते अशी, आणि हार्ड कॉपी दिल्यानंतर ती कॉपी संगणकावर टाईप करावी लागते। परंतु यावेळेस त्यांनी काय केलं, स्क्रीन टू स्क्रीन पेपर दिला। दुसरी स्क्रीन टू स्क्रीन दिला तर दिला आणि त्या स्क्रीनवर पेपर व्यवस्थितरित्या टाईप नव्हता होत। लेटरने टाईप करताना ते लेटर उशिरा होऊन जायचे। दुसरी गोष्ट आता हे तिन्ही बॅचचे पेपर वेगवेगळ्या पद्धतीचे होते, म्हणजे हा अक्षरशः विद्यार्थ्यांच्यावर अत्याचार होता। आता त्यांनी म्हटलं होतं 400 वर्ड बोटीची स्पीड मागितली होती। 400 वर्ड म्हटलं तर 2000 स्ट्रोक्स पाहिजे, म्हणजे तुमच्या बोटांच्या हालचाली 2000 वेळा झाल्या पाहिजे। परंतु यांनी पहिल्या बॅचमध्ये 2666 स्ट्रोक्स दिले, म्हणजे ही स्पीड झाली 53.32 ची। स्पीड मागितली होती 40 ची। आता हा पहिली बॅच। दुसऱ्या बॅच मध्ये 2684 स्ट्रोक्स होते आणि 53.68 ची स्पीड होती। तिन्ही पेपर सुरू झाल्यानंतर तिन्हीच्या तिन्ही पेपर बाहेर आलेले आहेत। हा पेपरचा नमुना आहे। हायकोर्टचे पेपर बाहेर येणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये इतका आहे कोणाचेच पॅसेज झाले नाही। त्याचप्रमाणे भंडाऱ्याचे आता काही विद्यार्थी जे आहे ते हे बोलतात आहे, बोलू द्या।